तर का म्हणता बे पोट्टे हो, तुमच्या गावात अशी KTM आहे का कोणापाशी? भावापाशी आहे भाऊ KTM, पा कसा फिरते. तर रामराव मंडळी, मी पवन. सकाळी सकाळी राहुल भाऊ भेटला. मी म्हणलं देणं बा 40 रुपये मला नाश्ता करायला, त्यानं देऊन दिले. आणि 40 रुपये घेऊन मला जायचं होतं कारेगावले, पण तेवढ्यात भेटला मा वैभव मित्र. त्याच्यासोबत गेलो मी कारेगावले मस्त नाश्ता करायला. पैसे घेसे त्याच्याचकडे होते देणं. तिकून आलो मग माझ्या गावातला लहान लहान पोट्ट्याचा होता गणपती विसर्जनाचा सोहळा, म्हणजे चंदूभाऊ डेटे आणि आमचं हितेश भाऊ पिंपळकर याच्या घरचा. डीजे लावला होता मस्त, आणि पोट्ट्याने केला मग माहोल. पाहता पोट्ट्याचा माहोल तुम्ही पुढच्या याच्यात. इकडं मग बाबू बायानं काही आवरलं नाही. मग बाया बी दोन घरच्या भिडल्यानं नाचण्यावर. मग इकून तिकून आमचं नाचणं झालं. आम्ही आलो होतो अंतिम टप्प्यामध्ये. मस्त आरती गिरती करून घेतली बढियापैकी. पण पोट्टे काही ऐकत नव्हते. पोट्टे म्हणे आंघोळच करायचे आंघोळच करायचे. उन्नतीमध्ये गेले ना आंघोळ करायला लागले. आरती गिरती इकडं झाली आटपली बी. मग गणपती शिरवायला आलो बी आम्ही. मस्त वाहत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं. मग आलो मी घाटांजीला. माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता प्रियंका भोयरचा. तिच्या घरी मी कवाच नाही गेलो होतो. तिच्या बाबा शिक्षक होते. शिक्षकाच्या घरी कवाच जा लागत नाही. नाही तर शिक्षकाचा भाई विचारते. आई बाबानं मस्त केक चारून दिला त्याच्या. आणि हे आमचे जवाई बापू मस्त लाडके प्रणवराव. तर यांनी मस्त केक दिला चारून. ह्या भाऊ व यश दादा भोयर आणि आमचा मित्र सागरदा. आणि ह्या मी तर कुठेही राहतो. पण आता वाढदिवस झाल्यावर बाबू गुलाबजामुनचा बेत होता मस्त बढियापैकी. मी गुलाबजामुन घेतल्या 2 वाट्या. आणि तिकडं आईसाहेब म्हणे घ्या अजून. मी म्हणलं राहू द्या बा, एवढा गोडवा नका दाखवू. बाबानं पॉकेटामध्ये किती रुपये दिले माहिती नव्हते, पण शिक्षक होते तर अर्धा पगार दिलाच असं मला वाटते. मग त्याच्या घरी होता लहान चुकला गणपती एक नंबर होता. मग गणपतीचा घेतला मी पाया लागून. सांगितलं म्हणजे ते व्हिडिओ पाहते म्हणलं पोट्टे, पण फॉलो करत येत नाही म्हणलं. फॉलो करू द्या म्हणलं त्याले. तर तुम्ही फॉलो करा लवकर.